नमस्कार. मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे. एक उदाहरण घेऊया सुरुवातीला. सकाळी तुमचं उठल्यावर डोकं दुखत असतं, ठीक आहे? आणि आता आपण सगळ्यांना जशी सवय लागलेली आहे, तर तुम्ही ते Google करता हेडेक आणि मग त्याच्यातनं ना इतक्या प्रकारचे हेडेक तुम्हाला दिसायला लागतात. मग त्याच्यात अगदी काय-काय शक्यता असू शकतात, की ज्याच्यामुळे डोकं दुखतं. मग ते अगदी ब्रेन ट्यूमर, स्ट्रोकपासून अजून कितीतरी वेगवेगळ्या मुळे डोकं दुखू शकतं. मग आता हे सगळं वाचून आपलं डोकं जास्तच दुखायला लागतं आणि जे काही आपल्याला लक्षण दिसत नव्हती, म्हणजे छातीत धडधड वाढते, कसं तरी व्हायला लागतं, हे सगळे हे बघितलेल्या गोष्टींमुळे अजून आपल्याला वेगवेगळं काहीतरी व्हायला लागतं. आता हे खरंच आपली जी लक्षणं आहेत ती जास्त झालेली आहेत का? का फक्त आपण एक अपेक्षा किंवा जे बघून आपण एक अपेक्षा केलेली आहे, की हे गोष्टी पण होतात या हे झालं तर, त्याच्यामुळे आपलं शरीर तसं वागायला किंवा रिस्पॉन्ड करायला लागलेलं आहे. तर आता हे कसं आहे ना, की मनाने जर का घेतलं एखादी गोष्ट, की आपल्याला हे झालेलं आहे, तर शरीर ती गोष्ट ना आज्ञा असल्यासारखं घेतं आणि मग ते तसं शरीर तसा रिस्पॉन्स द्यायला लागतो. तर बघा कोणीतरी आपल्याला म्हणलं, आपण दिवसभर ऑफिसमध्ये आहे आणि कोणतरी आलं आणि म्हटलं, की तुम्ही जरा वीक दिसताय किंवा काय, तर लगेच आपल्याला ना म्हणजे आपल्याला दिवसभर काही आपण विचार केलेला नुसतं व्यवस्थित चाललेलं असतं. पण अचानक असं आपल्याला एकदम दमल्यासारखं वाटायला लागतं. कुणाचं तरी ते म्हणणं ऐकल्यावर. तर म्हणजे कसं ना, की शरीर जे काही ऐकतं आहे ते एक आदेश असल्यासारखं घेतं आहे इथे आणि तसा त्याला प्रतिसाद मिळतो आहे. तर जर का म्हणजे आपली ज्या अपेक्षा असतात, की भीती असेल किंवा विश्वास असतात किंवा काही कुठलाही एखादा रोग कसा प्रोग्रेस होतो याबद्दलच्या अपेक्षा, हे सगळे इन्स्ट्रक्शन्स असल्यासारखं शरीर आपलं घेतं आणि म्हणून असं आहे आता आपले सिम्प्टम्स वाढले अशी लक्षणं आपल्याला दिसतात. तर आता हे आपण आज ना मी काही तुम्हाला गोष्टी सांगणार आहे. तुम्हाला खूप आश्चर्य वाटेल ते ऐकून. तर एक पहिलं उदाहरण घेऊया. एका माणसाला लिव्हर कॅन्सर झालेला होता. डॉक्टरकडे गेल्यावर नेहमीसारखं डायग्नोसिस झाला, सगळं झालं आणि मग त्यांनी सांगितलं, की हा कॅन्सर खूपच हे असतो. तुम्हाला आता हळू हे असे लक्षणं दिसायला लागतील आणि इतके काही 6 महिने आहेत तुम्हाला आयुष्य तुमचं तर 6 महिने राहिलेलं आहे. आणि जसं डॉक्टरनी त्या व्यक्तीला सांगितलं, तसं त्या व्यक्तीचं आयुष्य पुढचे 6 महिने गेले. म्हणजे जे काही सिम्प्टम्स तुमची कशी तब्येत खालावत जाईल आणि ती व्यक्ती 6 महिन्यांनी गेली. त्या व्यक्तीचं जेव्हा पोस्टमॉर्टम झालं, तेव्हा एक असं सगळ्यांना खूप आश्चर्य वाटलं, की जो लिव्हरवरचा जो ट्यूमर होता, तो इतका छोटा होता, की ही सगळी लक्षणं त्याला लगेच दिसायचं काही कारण पण नव्हतं आणि इतक्या लगेच म्हणजे त्याच्या आयुष्याला धोका असेल किंवा जीवनाला धोका असेल आणि त्याचं मरण येईल त्याच्यामुळे 6 महिन्यात, असं तो ट्यूमरमध्ये काहीच नव्हतं. पण मग तो माणूस कशामुळे मेला? ट्यूमरमुळे तर मेला नाही. तो या अपेक्षेने मेला, की मला आता 6 महिनेच आयुष्य आहे आणि तसं मला त्याच्या आयुष्यातल्या गोष्टी घडत गेल्या. आता हे उदाहरण आहे नोसिबो इफेक्टचं. आपण मागे चॅनलवर एक प्लासिबो इफेक्टचा व्हिडिओ केलेला आहे. म्हणजे कधी-कधी ना औषध नसलं म्हणजे अगदी शुगर पिल ज्याला म्हणतात तसं तुम्हाला औषध दिलं आणि तुमची कल्पना असली, की हे औषध आहे. तुमची समजूत तुम्ही हे करून घेतली, की हे औषध आहे. तर त्याचे चांगले फायदे तुम्हाला औषधासारखेच दिसायला लागतात. पण हे नोसिबो म्हणजे ना प्लासिबोचा इव्हिल ट्विन आहे. लॅटिनमध्ये आय विल हार्म असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे मी हार्म करीन. तर ह्याच्याने काय होतं बघा, की जर तुम्हाला सकारात्मकतेच्या उलटं जर का तुम्ही नकारात्मक अपेक्षा ठेवली, औषधाकडनं असेल, जो काही डायग्नोसिस आहे त्याच्यावरनं असेल, तर तसं ते खरंच घडायला लागतं, जसं या लिव्हर कॅन्सर झालेल्या माणसाच्या बाबतीत घडलेलं आहे. तर आता असं आहे का, की डायग्नोसिस मिळाल्यानंतर त्या व्यक्तीचं मन कमकुवत होतं आणि म्हणून त्याला लगेच असा हे झाला, तसं नाहीये. कुठल्याही या स्ट्रेसला बॉडीचा एक बायोलॉजिकल रिस्पॉन्स असतो. म्हणजे बघा, की स्ट्रेस असला की कसं आपलं कॉर्टिझॉल वाढतं, सगळं छातीत धडधडतं, म्हणजे सगळ्या ह्याच्या गोष्टी दिसायला लागतात. तो ॲक्च्युअल खराच शरीराचा रिस्पॉन्स असतो त्या गोष्टी ऐकल्यावर. तर डॉक्टर एलन लँगर या ज्या हार्वर्डच्या फेमस सायकॉलॉजिस्ट आहेत, त्यांचं खूप सुंदर पुस्तक आहे द माइंडफुल बॉडी. मी अगदी जरूर रेकमेंड करीन वाचायला. त्याची लिंक वगैरे मी देते आहे. त्यांच्या स्टडीजवर आपण आधी पण व्हिडिओज केलेले आहे. मग त्यांची ती फेमस काउंटर क्लॉकवाईज स्टडी आहे, तर त्याच्यावर व्हिडिओ केलेले आहेत. त्यांच्या याच्यावर 2-3 व्हिडिओ केलेले आहेत, तर मी त्या लिंक्स देते. तर त्यांनी या मन आणि शरीर यांच्या या कनेक्शनवर
खूप काम केलेलं आहे. आणि ह्या कनेक्शनबद्दल ना खरंच खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. तर खूप इंटरेस्टिंग स्टडीज आहेत. तर एक आहे फ्रॅमिंगहॅम हार्ट स्टडी. तर ह्याच्यामध्ये ना काही बायकांची वरती स्टडी होती. त्या बायकांची अशी खात्री होती की त्या हार्ट डिझीजने मरणार आहेत. आणि नंतर मग त्यांना फॉलो करतात, जसं स्टडी अगदी सायंटिफिक करतात तसं त्यांना फॉलो केलं वगैरे. आणि मग खरंच त्यातल्या बहुतेक जणी हार्ट डिझीजनीच गेल्या. पण मग त्यांना हार्ट डिझीजचं काही म्हणजे रिस्क फॅक्टर होते का, त्यांचं काही कोलेस्ट्रॉल, बीपी, त्यांचं सगळं नॉर्मल होतं. फक्त त्यांनी स्वतः हे केलेलं होतं की आमचं मरण ह्याच्याने होणार आहे असं. सो बघा की किती आपल्या या ज्या धारणा, आपण ज्या मानसिकतेचा ह्याचा किती परिणाम होतो. म्हणजे आपण एकदा मनाने घेतलं की हे यातनं आपण बाहेर येणार नाही किंवा हेच होणार आहे आपल्याला, तर त्याचा किती परिणाम होतो. आणि एक खूप इंटरेस्टिंग स्टडी आहे सगळ्या ड्रगसाठी. बघा, कुठल्याही ड्रगचा ट्रायल जेव्हा होतं तेव्हा त्याच्यासाठी एका ग्रुपला प्लासिबो दिला जातो, आपण मागे पण बघितलंय. तर किमोथेरपीच्या ड्रगच्या टेस्टिंगसाठी एका ग्रुपला किमोथेरपीचा औषध म्हणून प्लासिबो दिला. म्हणजे त्याच्यात काहीच औषध नव्हतं, पण थेरपी किमो दिलेली आहे असं त्या पेशंटला वाटत होतं. तर आता ज्याच्यात काही औषधच नाहीये किमोथेरपीचं, तर काही परिणाम नाही व्हायला पाहिजे. पण नाही, किमोथेरपीचं औषध आहे असं समजून काहीही दिलं नाही, तरी त्यांना किमोथेरपीची सगळी लक्षणं दिसली. म्हणजे नॉशिया होता, उलट्या होत होत्या, केस गळत होते. तर बघा, म्हणजे आता फक्त शरीराची अपेक्षा आहे की किमोथेरपी आपली झालेली आहे आणि त्यामुळे ती खऱ्या किमोथेरपीची लक्षण खोट्या किमोथेरपीमध्ये पण येत होती. म्हणजे किती परिणाम आहे बघा. असं आपण सकारात्मकतेचं तर सगळ्यांना खात्री असते की सकारात्मक राहिलं की शरीरात बदल होतो. पण अशा या नकारात्मकतेचा पण शरीरावर किती हे परिणाम होतो ते आपण इथे आज बघतो आहे या स्टडीजच्या ह्याच्यामधनं. तर आता बघा की तुम्ही डॉक्टरकडे कधी गेला असाल आणि स्वतःसाठी असेल, कुणासाठी असेल, तर डॉक्टर तुम्हाला काय सांगतात, तुम्हाला हे झालेलं आहे, ह्याचं हे प्रोग्रेशन आहे, म्हणजे हे इतक्या दिवसात तुम्हाला ही लक्षणं दिसायला लागतील. हे कधी कधी असं की या वयात हे असं होतच असं तुम्ही ऐकता. आणि मग काय होतं, ते आपण सगळं ते खरं समजतो. म्हणजे जे काही डॉक्टरने सांगितलं, असं डॉक्टरचा इंटेन्शन चांगलंच असतं, त्यांना आपल्याला सगळी माहिती द्यायची असते. पण आपण मग ते आपल्याला ते लक्षणं दिसत असू दे नसू दे, आपल्याला ते सगळं तसं वाटायला लागतं एकदा आपला डायग्नोसिस आपण ते मनात फिक्स केला की. आणि बघा, आपण मग चांगले दिवस, चांगली सुधारणा ह्याकडे दुर्लक्ष करतो. आणि फक्त कसं आहे की जे काही दुखतं आहे की ते वाढणार आहे, या सगळ्या अपेक्षा आपण त्या शरीराकडनं ठेवायला लागतो. सो मग ह्यांचं कसं आहे की आज जे काही होत आहे ते कदाचित उद्या असेल असं नाही ना. काही सिम्पटम्स कमी जास्त होत असतात. आपलं शरीर म्हणजे काही मशीन नाहीये. सारखं बघा, सगळ्या पेशी शरीरातल्या बदलत असतात. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये सुद्धा चांगल्या गोष्टी, चांगले बदल होऊ शकतात. ऊर्जा आपली कमी जास्त होत असते. सगळ्या पॅरामीटर्स, कधीही आपले काही टेस्ट आपण करतो तर काही फिक्स नसतात, सगळे बदलत असतात. तर मग ते चांगल्या दृष्टीने पण बदलू शकतात. पण एकदा आपल्याला डायग्नोसिस मिळाला की आपण फक्त त्याचा नकारात्मकच विचार करतो आणि असं एक्सपेक्टेशन ठेवायला लागतो की आता हे होणार आहे, ते होणार आहे. आणि आपण स्वतःला एक व्यक्ती न बघता आपल्याला त्या आजाराचं एक लेबल लावायला लागतो. तर आता बघा, आपण नेहमीच ऐकतो की आय एम डायबेटिक, मी मधुमेही आहे, मी हार्ट पेशंट आहे. तर असं ते लेबल आपल्याला एकदा लावून आपण त्या दृष्टीनंच आपल्या शरीराचा विचार करायला लागतो. आणि मग आपण ते चांगले दिवस असतात असं काही नाही ना, कायमच एखाद्या रोगातनं पण कितीतरी वेळा चांगल्या गोष्टी घडत असतात, चांगला परिणाम दिसत असतो. एखाद दिवशी चांगला जातो, एक दिवशी वाईट जातो, पण चांगल्याकडे दुर्लक्ष व्हायला लागतं. कारण आता आपण आपल्या ह्याला लेबल दिलेलं आहे की हे असंच होणार आहे. आणि जेव्हा ना आपण अशी बदलाची शक्यता पाहणं थांबवतो, म्हणजे आपल्याला एक डायग्नोसिस मिळाला आणि त्याचं प्रोग्रेशन आपल्याला माहिती आहे, तर मग खरंच तो बदल होणं ही थांबतं. जसं त्या व्यक्तीने लिव्हर कॅन्सर व्हायला की हे असं होणार आहे. मग खरं तर त्या ट्युमरचा तो इफेक्ट नव्हता, पण त्याची अपेक्षा हे होती की आता हे लिव्हर कॅन्सर झालं की हे असं या महिन्यानी हे होतं, हे महिन्यानी, आणि मग ते तसं तसं दिसायला लागलं. सो चांगल्या बदलाची अपेक्षा जेव्हा सोडतो तेव्हा ते बरोबर त्या टाइमलाईन सारखे आपल्याला कळलेल्या आपलं शरीर तसं वागायला लागतं. तर समस्या ही नाहीये, डायग्नोसिस ही समस्या नाहीये,
ती समस्या त्या निश्चिततेत आहे, की म्हणजे आपण एक हे धरतो की हे असंच होणार आहे, हा प्रॉब्लेम आहे. तर आता काय ह्याच्यातनं काय की त्या सांगतात का की डॉक्टरकडे जाऊ नका किंवा औषधं घेऊ नका. तर असं नाहीये. डॉक्टर लँगर यांचं ह्याच्याबद्दल खूप स्पष्ट हे आहे की खूप चांगली गोष्ट त्या एक सांगतात आणि ती म्हणजे की आपल्याला जागरूक राहायला पाहिजे. आपल्याला अवेअरनेस वाढवला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये बघा की काय गोष्टी करू शकतो आपण. तर पहिली गोष्ट आहे ती म्हणजे निश्चिततेवर प्रश्न विचारा डॉक्टरना. कारण बऱ्याच वेळेला बघा की आपण जातो ना तेव्हा असं होतं की सांगतात डॉक्टर की 60% ही शक्यता आहे, 70% ही शक्यता आहे, असं सगळे पर्सेंटेजेसमध्ये सांगतो. तर 60% लोकांचं प्रोग्रेशन असं होतं, पण मग ते 40% लोकांचं काय, ते बरे झाले का, आपण असं काही विचारतच नाही. आपण ते गृहीत धरायला लागतो. म्हणजे खरं तर ना अगदी एखाद्याने सांगितलं की 99% लोकांच्या बाबतीत असं होतं, तरी आपण त्या 1% देखील असू शकतो ना, म्हणजे आपण विचार केला तर. पण आपण लगेच आपण ते जो मोठा आकडा असतो ना ते आपलं गृहीत धरतो की हे आपण यातच बसतो आणि आपलं असंच प्रोग्रेशन होणार आहे. सो हे एकदा ना थोडंसं अवेअरनेस आला तरी ह्याच्यामध्ये फरक पडतो. आता दुसरी गोष्ट काय आहे की बदल लक्षात घेणे. कारण असं असतं की आपण लक्ष फक्त नकारात्मक जे बदल होणार आहेत किंवा होत आहेत त्याच्याकडेच लक्ष देतो. पण शरीर आहे सारखं बदलत असतं, सारख्या नवीन पेशी तयार होत असतात. एखाद दिवशी तुम्हाला चांगलं वाटलं, एखाद दिवशी तुमची ऊर्जा जास्त असेल, लक्षणं कमी असेल, दुखणं कमी असेल, तर त्याच्याकडे कॉन्शियसली बघणं फार महत्वाचं असतं. कारण आपण चांगले दिवस विसरून जातो आणि लक्ष कसं ते नकारात्मक दिवसाकडे किंवा वाढलेल्या दिवसांकडे असतं आणि मग आपण स्वतःला सांगतो ना आता हो हे बरोबर आहे, हे असंच वाढणार आहे, डॉक्टरनी असंच सांगितलं होतं आणि मग ते शरीर ते तसंच त्याला आपला आदेश समजून ते तसं वागायला लागतं. सो हे फार महत्वाचं आहे की आपल्याला प्रॉब्लेमपासून पॉसिबिलिटी शक्यतांचा थोडा विचार करायला पाहिजे की शक्य आहे की मी काही बदल केले तर यात काही बदल होऊ शकतो का वगैरे असं. सो हे सगळं डायग्नोसिस हा फायनल नसून आपल्या हातात काय आहे या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. तिसरी जी गोष्ट आहे जी आपण गोष्ट स्वतःला सांगतो ती बदलायला पाहिजे. आता बघा की आपलं जे लेबल लावलंय मी म्हटलं ना आय एम डायबेटिक, आता ह्याच्याऐवजी ना माझी शुगर आता वाढलेली आहे आणि मी ती कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. तर बघा की आय एम डायबेटिक म्हणजे कसं की हे कायमचं आहे असं आपलं हे होतं. माझी शुगर, दोन्हीचा अर्थ तोच आहे, डायबेटीसमध्ये पण शुगर वाढलेली आहे आणि माझी साखर वाढलेली आहे म्हणणं पण एकच आहे. पण आपण जेव्हा दुसरी गोष्ट म्हणतो तेव्हा आपल्या शरीराला पण एक शक्यता वाटते, आपल्याला स्वतःला मनात एक शक्यता वाटते की मी कमी करायचा प्रयत्न करतो आहे. दोन्हीमध्ये आपण कमीच करायचा प्रयत्न करत असतो. सो हार्ट डिझीज असेल, कुठल्याही स्पेशली क्रॉनिक डिझिजेस बाबत हे फार होतं. सो हे लक्षात घ्या. म्हणजे आर्थरायटिस असेल, अजून कुठला डिसीज असेल तर आपण असं न म्हणता की हे मला हे सिम्पटम्स आहेत आणि मी ते कसं कमी करता येतील हे बघतो आहे. आता चौथी गोष्ट काय आहे, चौथी गोष्ट आहे की आपण डॉक्टरांना ना बऱ्याच वेळेला अशी जेव्हा क्रॉनिक स्पेशली डायग्नोसिस तेव्हा ते मॅनेज कसं करायचं विचारतो. बरोबर आहे की हे आता असं होणारच आहे प्रोग्रेशन, तर ते कमी कसं करता येईल इतपतच आपण विचारतो. कारण आपण ते पर्सेंटेजेस आणि ते सगळं ते ऐकलेलं असतं आणि ते गृहीत धरलेलं असतं. पण ह्याच्याऐवजी आपण म्हणलं की जे मी यातनं बाहेर पडण्यासाठी, सुधारण्यासाठी काय करू शकतो. म्हणजे डॉक्टरांची चूक नाही, ते आपल्याला सगळं स्टॅटिस्टिक्स प्रमाणे सांगतात आणि आपल्याला माहिती पण देतात. पण मग आपले हे जागरूक राहायला पाहिजे की जे बरं होतात मग ते काय करतात, काय त्यांनी काय बदल केले जे आपण करू शकतो किंवा आता तुमची लाईफस्टाईलमध्ये काही गोष्टी आहेत का की ज्याच्यामुळे हे जास्त होऊ शकतं किंवा काही गोष्टी बदलल्या तर हे सुधारू शकतात. ह्या गोष्टींचा तुम्ही विचारायला पाहिजे. कारण मी हल्ली बघते ना आता परवाच मध्ये आता रिसेंटली ऍक्च्युली हे टॉपिक करायचं कारण पण तेच आहे की मध्ये अगदी जवळच्या व्यक्तींबरोबर डॉक्टरकडे जायची वेळ आली वगैरे आणि मग मी बघितलं की बऱ्याच वेळेला डॉक्टर ते बघत पण नाहीयेत की काय म्हणजे तुमच्या पेशंटकडे न बघता रिपोर्ट्सवर सगळं ठरलेलं असतं आणि दोन वेगवेगळ्या डॉक्टरांचं पण ह्याच्यामध्ये एकाने रिपोर्ट बघितलं, एकाने त्या व्यक्तीला तरी बघितलं. आणि दुसरे असं आहे की बऱ्याच वेळेला मग एक डायग्नोसिस होतो ना आणि ते आता आपण पहिलं उदाहरण घेतलं जसं तो डायग्नोसिस आपण एंटर केला, आधी गुगलला करायचो, आता ChatGPTला करतोय. तर मग काय होतं की त्याच्यात हे दिसायला लागतं की हे त्याचे पुढचे हे सिम्पटम आहेत, हे असं आहे, ह्याचा प्रोग्रेशन असा आहे. आणि मग जे सिम्पटम्स किंवा ज्या तुम्हाला हे दिसत नसतात गोष्टी
एकदा ते वाचलं की आता हे हे आहे ह्याच्यामध्ये आणि हे दिसतात, मग त्या तशा वाटायला लागतात किंवा ते तशा खरं तर व्हायला लागतात. आणि त्याचं कारण काहीतरी वेगळं पण असू शकतं. म्हणजे तुमची झोप झालेली नसेल, तुमचा अजून काहीतरी डाएटचा इश्यू असेल, इतर खूप स्ट्रेस असेल, यामुळे देखील एखादी गोष्ट होऊ शकते. पण मग आपण ते गृहीत धरायला लागतो की हे डायग्नोसिस मिळाल्यानंतर आता ही लक्षणं दिसायलाच पाहिजेत. आणि डायग्नोसिस नंतर ती बरीच लक्षणं अचानक वाढतात. कारण आता ती आपण वाचल्यामुळे त्या नॉलेजमुळे आपल्या अपेक्षा आहेत की आता चक्कर पण यायला पाहिजे, दुखायला पण पाहिजे, बरंच नाही व्हायला पाहिजे, काहीही असेल जे काही डायग्नोसिस तुमच्या रिलेटेड असतं. आणि मग असं होतं की म्हणजे फक्त डायग्नोसिस मिळणे आणि त्याच्या आधीचे दिवस आणि नंतरचे दिवस त्याच्यात खूप फरक व्हायला लागतो. का तर अचानक शरीरात बदल झालाय का नाही, पण आता अपेक्षेने तुम्ही त्या शरीराला जे इन्स्ट्रक्शन देतायत की हे पण व्हायला पाहिजे, आता हे डायग्नोसिस आहे हे पण व्हायला पाहिजे, म्हणून ते शरीर तसं रिस्पॉन्ड करते. शरीराची त्याच्यात काहीच चूक नाहीये. सो म्हणून हे फार महत्वाचं आहे. आणि एस्पेशली कसं झालंय आता साधनं आपल्या हातात आल्यामुळे, गुगल असेल, ChatGPT किंवा असं कुठलं तरी AI टूल असेल, त्यामुळे ना हे जास्त आले. पूर्वीची लोक ना हे थोडासा लक्ष दिलं नाही की कमी होतं असं म्हणायची, पण आता ना आपण जास्त लक्ष देतोय आणि नसलेल्या गोष्टींवर जास्त लक्ष गेल्यामुळे म्हणजे डायग्नोसिस आपण स्वतः सेल्फ डायग्नोसिस करतो आणि मग ते अजूनच सगळ्या गोष्टी आपल्याला दिसायला लागतात. त्यामुळे आपण काही गोष्टी ओढून घेऊ शकतो. सो हे प्रिव्हेंट करण्यासाठी म्हणजे ह्याचं हे की डॉक्टरांचे शब्दच तर तुम्हाला आजारी करत नाही. मग त्यांचं इंटेन्शन अतिशय चांगलं आहे, पण मग त्यांनी एकदा ते सांगितलं आणि आपण त्याला इतकं गृहीत धरायला लागतो. आणि आपल्या गोष्टी डॉक्टरांना पण हल्ली वेळ नसतो की तुमची लाईफस्टाईल कशी आहे, तुम्ही काय करताय वगैरे सगळं विचारायला. तर आपण त्या सांगितल्या नाही तर त्यांच्याही लक्षात येत नाही की इतरही काही कारणं असू शकतात ही सगळ्या गोष्टी होण्यासाठी. तर त्यामुळे ना आपल्याला जागरूक होण्याची आता खरंच जास्त गरज आहे. लोकांचे खूप डिसऑर्डर्स वाढले, सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स हल्ली खूप वाढलेले आहेत. म्हणून आज म्हणजे आता रिसेंट एक्सपिरियन्सवरनं मला हे लक्षात आलं की मग काही गोष्टी ना साध्या लाईफस्टाईल चेंजेसनी पण बरेच सारखे सिम्पटम त्या व्यक्तीचे गेले. पण जे गृहीत धरलं होतं की हे डायग्नोसिसला हे व्हायलाच पाहिजे, त्याची कारणं अगदीच वेगळी होती ते असण्याची. त्यामुळे म्हणजे कधी कधी ना हिमोग्लोबिन सारखी गोष्ट असते बायकांची, ती कमी असली तरी बरेच सारखे सिम्पटम होतात. पण मग आपण त्या गोष्टीला जे काही डायग्नोसिस मिळालं त्याच्यानंतर आता मेनोपॉजमध्ये असं होतंच असं आपण इतकं गृहीत धरतो की मग ते सगळे त्याची लक्षणं जी नसतात ती पण व्हायला लागतात किंवा इतर कोणाला तरी होते तर आपल्याला पण ते होणारच आहे असं आपण गृहीत धरायला लागतो की ह्या वयात हेच होतं आणि मग ते तसे गोष्टी दिसायला लागतात. सो हेसाठी हे एक फक्त माहिती असायला पाहिजे आपल्याला की आपलं शरीर आपलं ऐकतं, आपलं शरीर आपला जो काही एक्सपेक्टेशन आहे त्याला आज्ञा समजतं. म्हणून आपल्याला जास्त काळजी घ्यायला पाहिजे आजकालच्या टेक्नॉलॉजीच्या जगात तर अजूनच. सो म्हणून आज विषय केला, म्हणजे माझ्या हृदयाच्या जवळचा विषय, कारण काही आपण आता हल्ली इतरांबरोबर डॉक्टरकडे जातो तेव्हा हे अनुभव घेतो आहे. सो म्हणून मी आज तुमच्याबरोबर माझे काही विचार शेअर केले. अत्यंत सुंदर पुस्तक आहे. मला असं माइंड बॉडी कनेक्शनवरच्या गोष्टी खूप आवडतात, त्यामुळे मी अगदी त्यांना फॉलो करते. सो आवडला तर लाईक करा, ज्यांना फायदा होईल त्यांच्यावर जरूर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया. थँक्यू. नमस्कार.